नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी कोहिनूर बकासूरच्या कोट्यावर. सर्जा राजाची जोडी खिल्लारी आणि दोघांच्या मध्ये उभा आहे देव. हे दृश्यच लय भारी आणि जो लाखो कोट्यावधी हृदयांवरती राज्य करी असा सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादशम हिंदकेसरी बकासूर. आणि हे आजूबाजूचं आपण दृश्य पाहू शकतो. आणि पावसाळ्यात तर हा जो पूर्ण नजारा आहे तो पाहण्यासारखा असतो. कित्येकदा आजूबाजूला चांगल्या पद्धतीची झाडी वगैरे असल्यामुळं मोर देखील असतात आणि पशुपक्ष्यांचा किलबिलाट आणि एकदम निसर्गरम्य हा परिसर आणि त्यातच आपल्या सर्वांचा लाडका देव इथं असतो. तो मैदानात असू द्या किंवा एखाद्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून गेलेला असू द्या किंवा इतर कुठेही असू द्या किंवा गोठ्यावर असू द्या, त्याचं दर्शन घेतलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि एक मनाला वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. आता हिंदकेसरी मैदान जवळ येते आणि सर्वांच्या मनातली इच्छा त्यानं पूर्ण करावी. कारण त्याची जर हिस्ट्री पाहिली तर उन्हाळ्याच्या मधील जे मैदान आहेत त्याचा तिथं चांगल्या पद्धतीत विक्रम आहे. पेडगावचं मैदान बघा किंवा ही जी उन्हाळ्यातली मैदानं असतात, इथं त्याचा चांगल्या पद्धतीत पळ बघायला मिळतो आणि तेच आता आपल्याला पाहायला मिळावं. आणि बैलगाडा शर्यती पाहण्याचा नाद, छंद, त्यातून मिळणारा आनंद आणि तो लागला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवामुळं. माझ्यासारख्या तुमच्यासारख्या लाखो कोट्यावधी अनेकांना शर्यतीचा नाद लावणारा हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव. आणि त्याचं आता पुढील नियोजन आपण जाणून घेणार आहोत. तर तो 1-2 ठिकाणी आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पाहायला मिळू शकतो. आणि 21 तारखेच्या मैदानामध्ये कोरेगाव हिंदकेसरीमध्ये पडणार आहे. तर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे प्रेक्षक. आणि कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याचदा चांगल्या कमेंट मला वाचायला मिळत असतात आणि त्या मी आवर्जून अधोरेखित करत असतो. त्यातली एक कमेंट बघा, 5 दिवसात 3 गुलाल आणि ते पण 2 वेळा 1 नंबर आणि ते पण गाडी बांधून, असा रेकॉर्ड होणार नाही आणि आमच्या काळात बक्या पळतो हे बघायला भाग्य लागतं. दुसरी एक कमेंट आहे, देव बकासूरचा आशीर्वाद कायम सर्व नंदींवरती राहावा. अकोला जिल्हा मौजा चिंचोली रुद्रायणी अनेव अजय वानखेडे बकासूर प्रेमी यांची पण कंटिन्यू हीच कमेंट असते. आणि अजून एक चांगली कमेंट होती, बैल झोपायच्या अगोदर छकड्याचं जू चेक करत जा. हल्ली जुकाड तुटल्यावर बैलांचा बऱ्याचदा तो प्रॉब्लेम पाहायला मिळतो, त्यामुळे काळजी घेत जा. सर्वात जास्त हिंदकेसरी किताबाचा मानकरी बकासूर पहिल्यांदा सोन्याबरोबर ते पुसेगावला हिंदकेसरी झाला होता. नंतरनं रुस्तमे हिंदकेसरी किताब मैब्याबरोबर त्याने जिंकलेला आहे. आणि त्यानंतरनं बलमाबरोबर पेडगावचा हिंदकेसरी किताब जिंकला आहे. नंतर कोरेगावचा देखील हिंदकेसरी किताब बलमाबरोबर त्याने जिंकलेला आहे. आणि लखनबरोबर पेडगाव हिंदकेसरी आणि परत त्याच दुसऱ्या दिवशी एकाबरोबर आदतचं पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा किताब. आणि बकासूर आणि बावऱ्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये विजेते आहेत. बकासूर आणि घोटचा सर्जा पुसेगाव हिंदकेसरी मैदान, बकासूर आणि मुरुमचा सुंदर, बकासूर आणि सर्जा बऱ्याच वेळा ही गाडी पळालेली. आणि सर्जा या नावाचं एक वेगळंच समीकरण आहे, वेगळंच यश आहे, यशस्वी फॅक्टर येतो एक. आणि असा कित्येक नव्या जुन्या नंदींना सोबत घेऊन पुढे जाणारा आणि खेळाला एक नवी दिशा देणारा सर्वांचा लाडका, सोशल मीडियाचा बादशाह, व्ह्यूजचा बादशाह
आणि सर्वांचा लाडका कोहिनूर बादशाह म्हणण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तो पळायला जात असतो त्यावेळेस जे अचानक वाढणारे व्ह्यूज आपण सगळे पाहत असतो आणि जगभरातून आज त्याच्यावरती लाखो चाहते प्रेम करत आहेत आणि हे त्यानं त्याच्या आजवरच्या प्रवासात यशानं कमवलेलं आहे. मैदानात सतत गाडी बांधून पळणारा आणि प्रत्येक नंदीला नव्या जुन्या नंदींना सोबत घेऊन धावून अगणित रेकॉर्ड करणारा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव आता कसा शांत उभा आहे पहा. आणि ही जी लहान मुलं आहेत ही देखील त्याची कशा पद्धतीने सेवा करतायत. बकासूर, आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचे जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल संधी मिळेल तेव्हा आपण त्याचे व्हिडिओ काढत असतो आणि ते आपल्या चॅनलद्वारे प्रदर्शित करत असतो. जे पुढं सबस्क्रायबर्स आपले जे असतात त्यांना ते पाहायला मिळतात. या आठवणी असतात, हे सुवर्णक्षण असतात आणि हे कॅप्चर होतात आणि हे अकाउंटवरती असेच राहतात. ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण ते पुन्हा पाहू शकतो आणि प्रत्येक दिवस खास असतो, प्रत्येक दिवस नवीन असतो आणि त्या प्रत्येक नवीन दिवसाचा एक नवीन इतिहास असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण पुढं तो पाहतो त्यावेळेस मनाला एक ऊर्जा मिळते आणि एक समाधान मिळतं. त्यासाठीच आपण प्रत्येकजण या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवावरती प्रेम करत असतो. असा आमचा सगळ्यांचा लाडका कोहिनूर बकासूर. आता नुकतंच सिंदकेसरीचं कोरेगावचं मैदान जवळ येत आहे आणि त्या मैदानामध्ये त्यानं सर्वांच्या मनासारखा विजय प्राप्त करावा याच त्याला शुभेच्छा. आणि लाल्याबाई 6300 सध्या लाल्याबाई पुणे किंवा आजूबाजूच्या मैदानामध्ये सेकंदाची जी गाठी त्यामध्ये लाल्याबाई आणि साम्राज्य आपल्याला पळताना दिसतोय आणि हे जवळ येत आपल्याकडपासून. इथं त्यांचं त्या पद्धतीचं रनिंग आपण व्हिडिओमार्फत इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब सोशल मीडियावरती दरवेळी पाहतच असतो आणि चांगल्या पद्धतीचा सध्या त्याचा पळ आहे. लाल्याबाई आणि साम्राज्य हे दोघंही आपल्याला सेकंदाच्या मैदानात पळताना दिसतात. आगामी काळात आपल्याला ते पुढील 3 फेऱ्याच्या मैदानात देखील दिसतील. आणि हा बकासूरचा बादशाह जो उभा आहे तो बकासूरचा बादशाह बाळ्याबाई आहे आणि तो खाली बसलेला आहे तो पिस्टन आहे. 2 जवांचं एकमेकांवरती असणारं प्रेम या दृश्यातनं पाहायला मिळालं. आणि हा छोटा सरपंच 6300 याचं देखील अधूनमधून फेरे चालू असतात. त्याला चकडीला झोपलं जातं आणि चालवलं देखील जातं, व्यायाम देखील दिला जातो आणि फेरे देखील मध्ये आधी काढले जातात. आणि आता आपण पुढं आणि हा वादळ 6300 मागं एक मैदान झालं त्यामध्ये वादळ पळाला होता आणि गटाला 2 नंबरला गाडी उतरली होती, पण चांगल्या पद्धतीत पळ होता. आगामी काळात याचा पळ नक्कीच सुधारेल. आणि पलीकडं बकासूर फॅन्स क्लब सावकार ग्रुपचा सावकार आहे, सर्वात जुना नंदी आणि तिकडं ते छोटे छोटे 2 कुत्रे आहेत. महाराज हल्ली दुसऱ्या गोट्यावरती आहे कारण महाराजचं नियोजन आता वैभव मामा करतात आहे आणि एकाच दावणीला सर्वांना मेंटेन करण्यापेक्षा त्याला गावातच आहे पण दुसऱ्या गोट्यावरती आहे आणि आता त्याचं नियोजन वगैरे स्वतः वैभव मामा करतात आहे. कबीर या गोट्यावरती दिसत नाही.